Then today discuss about the next point is theorem of touching circle. Now listen here student, in this two diagrams here also circle A, circle B, and here also circle A and circle B. But in this two diagram the circle A and circle B are touches to each other at the point C, and here also circle A and circle B are touch to the point C. But here these two circles are touches externally to each other, and here these two circles are touches internally to the point C. So what is meant by exact touching circle? So I will explain the definition for you. If the two circles in the same plane having only one point is common, if the two circles having the same plane they only have one point is common, here also one point is common, here also one point is common, and hence this type of circle is also known as touching circle. And now the circles can touches each other by two methods. One is the external method and another one is internal methods, or internally or externally. So first point, the point of the contact of the touching circle, point of the contact of the touching circle lies on the line जॉईनिंग देअर सेंटर्स. या ठिकाणी बघा, या दोन वर्तुळांनी जेव्हा एकमेकांना स्पर्श केला, टच केला ह्या बिंदू सी मध्ये, त्या बिंदू सी मधून जर रेषा काढली सरळ तर ती रेषा त्या ए आणि बी वर्तुळांच्या केंद्रबिंदूला टच होते. द लाईन्स जॉईनिंग देअर सेंटर्स, ती रेषा त्या वर्तुळाच्या केंद्रबिंदूंना जोडते. देन इफ द सर्कल टचेस ईच अदर एक्सटर्नल distance, if the circle touches to the external distance between their center is equal to the sum of their radius. So listen here, if the circle is a touches to each other by externally method, then the center is equal to its center, त्या दोन वर्तुळांचा केंद्रबिंदू सेंटर इज इक्वल टू द सम ऑफ देअर रेडियस. सपोज आता ह्या दोन वर्तुळांमध्ये जर बघितलं तर हे दोन्ही वर्तुळ एकमेकांना बाहेरून स्पर्श झालेले बिंदू सी मध्ये, त्यांना त्यावेळेस ह्या दोघांच्या जी काही एकूण अंतर आहे, द डिस्टन्स बिटवीन देअर सेंटर, या दोन बिंदूंमधलं, दोन केंद्रबिंदूंमधलं अंतर जे आहे ते त्या दोन वर्तुळांच्या एकूण त्रिज्या इतकं असेल. आणि म्हणून सपोज याची त्रिज्या आपण 3 सेंटीमीटर मानली आणि याची 5 मानली तर ए बी हे डिस्टन्स आहे 5 अधिक 3 किती होतील 8 सेंटीमीटर इतकं. देन द थर्ड पॉईंट, द डिस्टन्स बिटवीन द सेंटर ऑफ द सर्कल टचिंग इंटरनली इज इक्वल टू द डिफरन्स ऑफ देअर रेडियाय. द डिस्टन्स बिटवीन द सेंटर ऑफ द सर्कल टचिंग इंटरनली, आता ह्या आकृतीत बघूया, हे दोन वर्तुळ एकमेकांना आतून स्पर्श करतात, इंटरनली टचिंग आहेत. सो द डिस्टन्स बिटवीन देअर सेंटर इज इक्वल टू द डिफरन्स ऑफ देअर रेडियस. तर ह्या दोन वर्तुळांच्या त्रिज्येमधला जो फरक आहे त्या फरकाला आपल्याला त्या दोन वर्तुळांमधलं अंतर म्हणता येईल. आता या ठिकाणी जर तुम्हाला समजून सांगायचं म्हटलं तर लक्षात घेतलं पाहिजे की समजा ए आणि सी, आता ए नावाचं एक मोठं वर्तुळ आहे आणि बी नावाचं हे छोटं वर्तुळ आहे. तर ह्या दोन बिंदूंमधून किंवा दोन केंद्रबिंदूंमधून अशी एक रेषा आपण त्या सी बिंदूपर्यंत काढली. समजा ए बी एवढं डिस्टन्स जर 10 सेंटीमीटर असेल, कोणतं सॉरी ए सी एवढं डिस्टन्स म्हणजे मोठ्या वर्तुळाचा केंद्रबिंदू ते स्पर्शबिंदू हे अंतर जर 10 सेंटीमीटर असेल आणि छोट्या वर्तुळाचा केंद्रबिंदू आणि स्पर्शबिंदू हे अंतर जर 7 सेंटीमीटर असेल, तर या ठिकाणी या तिसऱ्या मुद्द्यानुसार द डिस्टन्स बिटवीन द सेंटर ऑफ द सर्कल टचिंग इंटरनली इज इक्वल टू द डिफरन्स ऑफ देअर रेडियाय. डिफरन्स ऑफ देअर रेडियाय मीन्स व्हॉट ॲक्च्युली, त्या दोन
वर्तुळांच्या त्रिज्येमधल्या फरकाइतकं त्या दोन वर्तुळांच्या केंद्रबिंदूचं अंतर असेल. मग ह्या दोन त्रिज्यांमधला फरक असा आपल्याला काढता येईल 10 वजा 7. दिसतंय का तुम्हाला? इकडे लिहितो मी 10 वजा 7 बरोबर 3 सेंटीमीटर. मग ही जी आहे ही मोठ्या वर्तुळाची त्रिज्या झाली 10 इथून तर इथपर्यंत, आणि ही छोट्या वर्तुळाची त्रिज्या BC 7, आणि या पद्धतीने आपल्याला 10 वजा 7 बरोबर 3 सेंटीमीटर. हे काय झालं? डिस्टन्स बिटवीन द सेंटर ऑफ द गिवन सर्कल. त्या दोन वर्तुळांच्या केंद्रबिंदूमधलं अंतर 3 सेंटीमीटर. कधी? जेव्हा दे आर टचिंग टू इच अदर इन इंटरनली. लक्षात आलं तुमच्या सर्वांच्या? आता याच्यानंतर पुढे आपण जाऊया प्रॅक्टिस सेट 3.2 वरची काही उदाहरणं बघू. बघा, ह्या उदाहरणामध्ये इंटरनली टचिंग असणारी दोन सर्कल आपण काढलेली आहेत. पहिलं सर्कल त्याला आपण नाव देऊया समजा A, आणि दुसऱ्या सर्कलला नाव दिलं B. सो मी इथं फक्त पहिल्या सर्कलचीच त्रिज्या दाखवलेली आहे 3.5 सेंटीमीटर. दिस इज द स्मॉल सर्कल अँड अनदर वन सर्कल इज सेंटर B अँड इट्स रेडियस इज 4.8 centimeter. Its radius is also 4.8 centimeter and the touching point is also known as C. Now in this way find the distance between their center. So suppose radius of TW2 circle let be R1 and R2. So R1 is equal to 3.5 centimeter and R2 is equal to 4.8 centimeter. Then two circles are touching each other internally. Two circles are touching internally. Then theorem of the touching circle, the center, then by using theorem of touching circle, the centers and the points of contact are collinear. यावरून असं लक्षात येतं की जर दोन वर्तुळ एकमेकांना स्पर्श करत असतील तर त्यांचा केंद्रबिंदू आणि स्पर्श करणारा बिंदू हे एक रेषीय असतात, एकाच रेषेवरती असतात. आणि यावरून आपल्याला पुढे असं म्हणता येईल की दिस बोथ सर्कल्स आर टचिंग इंटरनली अँड हेन्स द डिस्टन्स बिटवीन द सेंटर ऑफ द सर्कल टचिंग इंटरनली इज इक्वल टू द डिफरन्स बिटवीन देअर रेडियाय. हे वाक्य फार महत्त्वाचं आहे या उत्तरामध्ये. द डिस्टन्स बिटवीन द सेंटर ऑफ circle touching internally is equal to the difference of their रेडियाय. सो दोन वर्तुळ जर एकमेकांना आतून स्पर्श करत असतील तर त्यांचा वर्तुळाच्या केंद्रबिंदूमधील अंतर हे त्यांच्या त्रिज्येच्या फरका एवढे असते.
then distance between their center is equal to r2 minus r1. So value of r2 is 4.8 minus r1 value is 3.5. then after subtraction 1.3 centimeter. So the distance between the center is 1.3 centimeter. Distance between the center is 1.3 centimeter. In this way this example is solved. Then going to the next example. In example number 5, this is the very important example for your exam, so listen carefully. In the circle with the centers A and B touches each other at E. So listen here, this is the center A and B, they are touches to each other at the center E. Then line L is common tangent which touches the circle at C and D respectively. Line L is the common tangent, this is the common tangent, they are touches to the this given two circle at the point C and D. Then find the length of the segment CD. Find the length of the segment CD means this distance if the radius of the circles are 4 centimeter and also 6 centimeter. Here also two radius are given, two circles are given, smaller radius for the smaller circle, bigger radius for the bigger circle, and hence या ठिकाणी रेषा एल दाखवलेली आहे, रेड कलरमध्ये आहेत, लाल रंगाच्या पेनने मी ती रेषा काढलेली आहे, तिला आपण टँजंट म्हणतो. ती सी आणि डी पॉईंट्समध्ये दोन्ही सर्कलला टच झालेले आहे. दोन्ही सर्कलची नावं ए आणि बी आपण दिलेली आहेत. विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी तुम्ही पेन्सिलनेच रेषा काढावी. मी जरी पेनने काढली ही तुम्हाला समजण्यासाठी आहे. ब्लॅकबोर्डवरती आपल्याला हे सगळं व्यवस्थित एक्सप्लेन करता येतं, पण कोविड-19च्या अभावामुळे आपल्याला हे सर्व ॲडजस्ट करावं लागणार आहे. तर या पद्धतीने आपण एक सी डी नावाची टँजंट दाखवलेली आहे दोन्ही एक्स्टर्नली टचिंग सर्कलला. त्यांचा टचिंग पॉईंट ई आहे तो आपण इथे घेतला. देन नेक्स्ट draw the segment AC, segment BD and segment AB. Then also draw segment AM perpendicular to segment BD in such way that B, M and D. So I will draw the segment. In this way I will draw the segment AC and segment AM is perpendicular to BD, and then the points M is between the B and D. Then by using draw the segment AC here, then I also draw the segment BD here and AB also here. Then I also draw the segment AM perpendicular to BD in such way that the point M is between the point B and D. Then by using the theorem of touching circle, by using theorem of
touching circle means A, E, B. A, E, here also E point, A, E, B, and then A is equal to AC is equal to 4 centimeter. Here this is the area of the first triangle, first circle. Sorry, radius of the first circle 4 centimeter is given, and then AE and AC are both are the radius of that first circle. Then BE is equal to BD is equal to 6 centimeter. Here also BD is equal to 6 centimeter, and this BE is also 6 centimeter, because of the these both are the radii of the same circle. Then angle ACD is equal to angle BDC is equal to 90 degree. This is also a tangent theorem. Listen here, angle AC, angle ACD, this angle, and angle BDC, this angle is equal to 90 degree because of the tangent theorem. This line L is the tangent of that both circle in the point C and D, and hence in quadrilateral AMDC. Now listen here, quadrilateral AMDC, this is the one quadrilateral here form, and then in this quadrilateral angle ACD plus angle CDM plus angle AMD plus angle CAM is equal to 360 degree. Angle ACD, this angle plus CDM, this angle plus AMD, this angle, and plus CAM, this angle. Here also total sum is 360, and hence I will write here sum of all angles in quadrilateral. Sum of all angles of quadrilateral is 360 degree, and hence (90° plus 90° plus 90° plus angle CAM is equal to 360 degree, and then 270 plus CAM is equal to 360 degree. Then angle CAM is equal to 360 degree minus 270 degree. Then angle CAM is equal to 90 degree, and hence in this way this AMDC is a
rectangle is a rectangle, and hence this is also 90 degree, this is also 90 degree, and hence it is the rectangle type of quadrilateral. Then DM is equal to AC is equal to 4 centimeter. DM is equal to AC is equal to 4 centimeter. Means what actually? This is the rectangle, and in this rectangle opposite sides are equal, means this and this side is equal, and this and this side is equal, and hence this AC is equal to 4 centimeter. Therefore DM or MD is equal to 4 centimeter, and hence I will write here opposite side of rectangles are equal. Opposite sides of rectangles are equal. Opposite sides of rectangles are equal, but here BM plus MD plus BD. Now listen here, BM plus MD is equal to BD. Then BM plus, here also equal to sign, value of MD is 4, then equal sign, BD is total 6, then BM is equal to 6 minus 4, BM is equal to 2 centimeter. BM is equal to 2 centimeter. Then AB is equal to AE plus EB. Here this BM is 2 centimeter, and again AB is equal to AE plus EB. Then this AE is equal to 4, and this BE is equal to 6. Therefore AE is 4 plus 6 is equal to 10 centimeter, and hence AB is equal to 10 centimeter. Then in triangle AMB, this is the small triangle, this is the small triangle, here also 90 degree angle, and hence this is the right angle triangle, it is the hypotenuse side, and hence in this right angle triangle you should, by using this side and this side, you should find out the value of AM, and hence I am right in next page. In triangle AMB, angle AMB is equal to 90 degree. Then by using Pythagoras theorem, AB square is equal to AM square plus BM square. So the AB is equal to 10, therefore AB square is equal to 10 square. AM is find out, and BM's value is 2, then BM square. So here also 100 is equal to AM square is equal to 4. So AM square is equal to 100 minus 4, and then AM square is equal to 96.
am square is equal to 16 into 6. Then taking square root on both sides, therefore am is equal to 4 into root 6 centimeter, and hence CD is equal to am. CD is equal to am. Here also the opposite sides of rectangle, opposite sides of rectangle are equal, and hence CD is equal to 4 into root 6 centimeter. This is our final value of CD. In this way, today this practice set 3.2 is completed. Remaining 2 examples, you should solve this example in our notebook.